सर्वांना शिवशरणात. महाराष्ट्र वीरसेवा लिंगायत सभेच्या या उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीतील नाशिक जिल्ह्याच्या सुंदर अशा भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे परिचित, आपल्या समाजाचं एक लाडकं भूषण, उभा आयुष्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी संघर्ष वेचले असे आमचे ज्येष्ठ बंधू, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, सर्वांचं आकर्षण, राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय अजितदादा गोपछडे साहेब, माझ्या प्रशासकीय सेवेतील अत्यंत वरिष्ठ पदावरती काम करत असलेले आमचे मार्गदर्शक, मोठे बंधू, आदरणीय या नाशिक विभागाचे, बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी, चीफ इंजिनियर असे आमचे आदरणीय आवटे साहेब, अत्यंत लहान वयामध्ये यूपीएससी सारखी सेवा क्रॅक करून स्वतःची एक क्षमता निर्माण करणारे आमचे बंधू, IRS म्हणून जे इन्कम टॅक्स कमिशनर म्हणजे आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश या ठिकाणी सेवा बजावत आहेत असे ओमकार कांचनगिरे, महाराष्ट्र वीरसेवा सभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रशांत काका, बाळासाहेब गुणराव काका, सुचितजी गोंधळे, महेश आप्पा डब्बे, संदेशजी हिंगमेरे, संध्याताई निळकंठ, अजिंक्यजी हिंगमेरे, रमेशजी आवारे, मल्लिकार्जुनजी आमदी, जे MD तिथले, आमच्या आदरणीय ज्येष्ठ वहिनी गोपछडेताई, बाळासाहेब काका होनराव, वसंतराव नागरकर, नानासाहेब वाळेकर, जगदीशजी घोडके, अनिल शेठ पटाडे, संदीपजी हिंगमेरे, शेखजी भाईबंग, विद्याताई घोडके, लतिकाताई साखरे, शारदाताई गाडे, भारतीताई निळकंठे, भारतीताई बिडवई, कुसुमताई निळकंठ, शेलाताई तोडकर, कुंदाताई गोंधळे, रोनिताई तांदळे, महाराष्ट्र वीरसेवा सभेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी. अत्यंत चिकाटी काय असते, एखाद्या माणसाला त्याचं प्रेम किती ओढून आणलं जातं. मागच्या 15 दिवसापासून दिवसातून किमान एक वेळा तरी मला चिडून कधी कधी मी फोनच उचलायचं नाहीये. इतकी चिकाटी, मी भयानक, मी पहिल्या वेळेस कार्यकर्ता महाराष्ट्राच्या प्रवासात पाहिला असा आमचा अजिंक्य. समोर बसलेले व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या बंधू, माता, भगिनीनो, माझ्या समाजातील सर्व माझे मातृतुल्य व्यक्तिमत्व, आजचा हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी अतिशय हर्षोल्लास साजरा केला जात आहे. या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळेस आम्ही समाजाच्या कामासाठी प्रवास करतो, प्रत्येक महाराष्ट्रातल्या भागामध्ये, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, कोकण विभाग असेल, नवी मुंबई असेल, या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1 कोटीच्या पुढे आपला समाज बसलेला आहे. समाजाची संख्या महाराष्ट्राच्या भौगोलिक सांख्यिकीय दृष्ट्या विचार केला असता आपला समाज 10% येतो लोकसंख्येच्या. अगदी प्राचीन काळापासून एक वैभव प्राप्त असलेला हा समाज आहे. प्राचीन काळापासून प्रगल्भ असलेला हा समाज आहे. प्राचीन काळापासून गावगाडा पुढे घेऊन जाणारा हा समाज आहे. प्राचीन काळापासून हा वाणिज्य व्यापारी असणारा हा समाज आहे. आणि या समाजाला एक प्राचीन इतिहास आणि एक संस्कृती आहे. या संस्कृतीला आपण पालन करत आपण आपलं वैभव कायम टिकवून ठेवलेलं आहे. आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहतो, जाती जातीतलं, समाजातलं पोलरायझेशन, ध्रुवीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं असतानाही लिंगायत समाज ही संस्कृती आणि हे एकीकरण टिकवून ठेवण्याचं काम या महाराष्ट्राच्या पाठीवर कोण करत असेल तर तो माझा वीरसेवा लिंगायत समाज. प्रत्येक जातीमध्ये भांडण आहे, प्रत्येक संवर्गामध्ये भांडण आहे. अशाही परिस्थितीमध्ये हा वीरसेवा लिंगायत समाज स्वतःची संस्कृती, स्वतःच्या महाराष्ट्राचं अस्तित्व, महाराष्ट्राचं एकीकरण टिकवून ठेवण्यासाठी हा समाज एकत्रीकरणाने पुढे काम करतोय. आम्ही या समाजासाठी ज्यावेळेस बाहेर काम करत असताना प्रत्येक ठिकाणी लक्षात येतं
समाज हा सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, औद्योगिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ असला तरी एकेकाळी हा व्यापारी असणारा समाज आज आपल्या समाजाची दयनीय अवस्था ठिकाणी आहेत, पुण्यासारख्या ठिकाणी आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी आहेत, गुजरातसारख्या ठिकाणी आहेत आणि भारताच्या बाहेरच्या राष्ट्रामध्ये उद्योगपती या समाजातले काम करतात. परंतु कुठेतरी समाजाचं संघटन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला सर्वांना आता चिंतन करण्याची काळाची गरज आहे. समाजाला धोका जरी नसला तर समाजाच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण चिंतन करणं तितकंच गरजेचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण कुठं कमी पडतो? गुण गौरव विद्यार्थ्यांसारखे आजचे सोहळे ठेवणे, या नवीन पिढीला प्रोत्साहित करणे, या पिढीला दिशा देणे, या पिढीला प्रोत्साहन देऊन एक नवं कल्याण, नवं राष्ट्र निर्माण करण्यासाठी या पिढीला सजग करणं हे आपल्या समाजाच्या थोरा मोठ्यांचं काम आहे. राजकीय दृष्ट्या आपल्या समाजाला प्रगत होणं अत्यंत गरजेचं आहे. एकेकाळी आपल्या इथे 17-18 या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार या समाजाचे असायचे. आता बोटावर मोजणे इतके 4-2 राहिलेले. आमच्या अजितदादाला संघर्ष करून मिळवावं लागले हे सर्व माहितीये. म्हणजे मला वाटते जर का हातकणंगले मधले, सांगली मधले पहिले आपले आमदार होते. त्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर पट्ट्यात जर सोडलं तर मराठवाड्यात आज तुम्हाला बोटावर मोजणे इतका एकही आमच्याकडे नाही. अजितदादा जर सोडले तर हे राजकीय अस्थिरता आपली. याच्यावरही चिंतन केलं पाहिजे. केवळ हार तोरे सत्कारानं भागणार नाहीये. तुम्हाला पुढे आलं पाहिजे, नवपिढीला पुढे आलं पाहिजे, तुम्हाला शिक्षणात पुढे आलं पाहिजे, राजकीय सामर्थ्य निर्माण करण्यामध्ये पुढे आलं पाहिजे. बोटावर मोजणाऱ्या छोट्या छोट्या जाती असतील, आपण जातीवाद करत नाहीये. आपण महात्मा बसवेश्वरांचे पाईक आहोत. आपण कुठलाही भेदाभेद करत नाहीये. आपण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला तो माझा म्हणून आपण समजतो. आपण काय कवे कैलास सिद्धांतावर चालतो. आपण श्रम ही आपला ईश्वर आहे, कष्ट ही आपली पूजा आहे, यावरती आपण चालतो. याचा अर्थ तो श्रम आणि कष्ट आपण घेऊन पुढे जात असताना आपल्या समाजालाही कुठेतरी व्यासपीठ मिळण्यासाठी आपल्याला चिंतन करण्याची काळाची गरज आहे. आणि यासाठी मी एकट्याने काय होणार आहे असं करून चालणार नाही. तर प्रत्येकाने थोडं थोडं खारीचा वाटा जर उचलत गेलं, एखाद्या तलावाला जर मोठं भगदाड पडलं आणि त्या खेकड्यानं जर विचार केला मी मातीत जर नाही लावलं तर काय होईल, तर ते भगदाड पडून तो तलाव फुटून जातो आणि अनेक जीवानिशी जसं ते माळींचं संकट झालं त्या पद्धतीने अनेक समाज हा वाहून जातो. म्हणून प्रत्येकाने माझं काय अस्तित्व आहे, मी औद्योगिक क्षेत्रात काम करतोय तर माझं काय अस्तित्व आहे, मी राजकीय क्षेत्रात काम करतोय तर माझं काही अस्तित्व आहे. आपल्या समाजाच्या अनेक शिक्षण संस्था आहेत, त्या समाजातल्या शिक्षण धोरणाने विचार केला पाहिजे की माझं काय कर्तव्य आहे. अनेक लोकांनी आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्याला प्रोत्साहित करणे काळाची गरज आहे. आम्ही काही असं कुठल्या बाहेर देशातून या ठिकाणी आलेलो नाही. माझंही स्वतःचं उन्हातून आयुष्य 41 वर्षाचं आहे. माझ्या आईने मला आश्रमशाळेत राहून मला शिकवली, मोठं केली. मी अपंग शाळेत शिकलो. एक समोर अपंग मुलगा बसलेला आहे. मी अधिकारी झालो, मी क्लास 1 अधिकारी झालो 2009ला. 2010ला मी जॉईन झालो महाराष्ट्र शासनामध्ये आणि 2021ला मी नोकरी सोडली. आज मागच्या 3-4 वर्षाखाली आम्ही अजितदादाकडे बघून भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सन्मानाने काम करतो. तिथेही आम्ही आमचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. 11 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की आपल्याला कुठेतरी एका व्यासपीठावर यावं लागणार. आपल्याला ठरवलं की कुठला तरी एखादा, तुम्ही बघा वंजारी समाजाचा संघर्ष बघा, तुम्ही बघा हटकर समाजाचा संघर्ष बघा, तुम्ही माळी समाजाचा संघर्ष बघा. तुम्ही हे बघितलं पाहिजे. त्यांच्या वाईट गोष्टीकडे कुणाकडे बघण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणं ही काळाची गरज आहे. माणूस हा अनुकरणातून शिकतो. शेजाऱ्याच्या बघून आपण शिकतो. शेजाऱ्याचं मुलगा झालं तर माय म्हणते बघ ते फलाण्याचं पोरग कलेक्टर झालं, बघ तो आमचा ओमकार कांचनगिरी IAS झाला, तर बाजूच्या लेकराला प्रेरणा मिळते. आम्ही ज्यावेळेस प्रशासनात गेलो, ज्यावेळेस काम करताना मला 2014ला लक्षात आलं की आपण या ठिकाणी पण आपण काहीतरी संघटन केलं पाहिजे. आवटी दादा आहेत, ओमकार आहेत त्या ठिकाणी. मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये या वीर शिवलिंगायत समाजातले तुम्हाला माहिती नसतील वरुणराव काका 897 अधिकारी काम करतात. आमच्या नोंद अधिकारी अजून अननोन डिटेल माहिती नाहीये. म्हणजे साधारणतः 1,500 लोक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये वीर शिवलिंगायत समाजाचे काम करतात. तुमच्या नाशिकमध्ये 17-18 अधिकारी. तुमच्या नाशिकचे बांधकाम विभागाचे किती जिल्हे तिथले? 5-6 जिल्हे का ना? 5 जिल्ह्याचे प्रमुख हे व्यासपीठावर बसले. माहिती नाहीये तुम्हाला हे? आपल्या समाजाचा माणूस किती उंचीवर आहे लक्षात आला पाहिजे. आपल्याला पाहता आला पाहिजे आपला माणूस किती उंचीवर आहे. तिथं अजितदादा आहेत, विचारा त्यांना. महाराष्ट्रातल्या 50% मंत्र्याचा कारभार हे वीर शिवलिंगायत समाजाची माणसं चालवतात.
दाव्यानिशी सांगतो, दाव्यानिशी महाराष्ट्रातल्या 50% आमदार खासदारांचे पीआर व्यवहार हे लिंगायत समाजाची माणसं चालवतात. लिहून घ्या. माणूस त्याचं नाव, माणूस त्याचा कारभारी, माणूस त्याचा व्यवहार नावानिशी महाराष्ट्रातलं सांगतो. सोलापूर, कोल्हापूर, कोपरगाव, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, अमरावती या भागात दिवस रात्र आम्ही फिरत असतो. त्याचा अर्थ एकच आहे की आमचं राजकीय सामर्थ्य वेगळं असलं, त्यातनं मला आहे की माझ्या समाजाचं संघटन निर्माण झालं पाहिजे. रात्री 1 वाजता आम्ही बैठक संपवून झोपलो, पहाटे 4ला उठलो, हिंगोलीवरून सकाळी 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत नाशिक मध्ये पोहोचलोय. याचा उद्देश एकच आहे की या नाशिकच्या भागातली माझा समाज हा सज्ञान बनला पाहिजे, हा समाज पुढे जाऊन काहीतरी मोठा झाला पाहिजे, हा समाज औद्योगिकदृष्ट्या पुढे गेला पाहिजे, हा समाज एकमेकाचे गुन्हे दोन्हे काढण्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात घालून आपल्याला पुढे कसं जाता येईल याच्यावरती चिंतन करणारा हा समाज निर्माण झाला पाहिजे. जगाच्या पाठीवरती तुम्ही विचार करा, जगाच्या पाठीवरती ज्या राष्ट्रानं, ज्या समाजानं, ज्या धर्मानं महिलेला स्थान दिलेलं आहे, महात्मा बसवेश्वरानं कल्याण मंडपामध्ये महिलेला स्थान दिलं होतं. बरोबर. हे आता आपण कायदे करतोय आरक्षणाचे 50%, म्हणजे 1000 वर्षाखाली आपल्याला बसवेश्वरांनी स्थान दिले. यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता म्हणलं जातं. ज्या समाजामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये महिलांना स्थान दिलं जातं, तो समाज हा प्राचीन काळापासून प्रगल्भ समाज राहिलेला आहे. पितृसत्ता कुटुंब पद्धतीपेक्षा मातृसत्ता कुटुंब पद्धती सक्षम राहिलेली आहे, हे सामाजिक अभ्यास करणाऱ्याला माहिती आहे. त्यामुळे माझा समाज हा महिलांना स्थान देणार आहे. आपली मुलं 12वी झाली की तिचं लग्न भाजून देऊ नका, तिला शिकवा, तिला मोठं करा, तिला तिच्या पायावर थांबू द्या. आपल्या समाजातला मुलगा आहे, त्याला शिकवा वेगवेगळ्या पद्धतीनं, हरकत नाहीये. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. मराठा सेवा संघ नावाची मराठा समाजातली संघटना काम करते. सर्व व्यासपीठावरल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. काका वीरशैव सभेच्या माध्यमातून तुम्हाला हे मुद्दे संघटनेमधून करता येतील. प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी किमान 200 मुलांचं हॉस्टेल, अण्णा प्रत्येक जिल्ह्याला लिंगायतासाठी मराठा समाजासाठी 200 मुलांसाठी मोफत हॉस्टेलची व्यवस्था केली. समाजातल्या धोरणीकडून त्याला डोनेटर निर्माण केले. तसं माझं तुम्हाला विनंती आहे की आज मी इतक्या पोटतिडकीने या नाशिकमध्ये आलो, माझं येण्याचं जर 30 कधी होईल, तुम्ही या व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांनी या नाशिकमध्ये एखादी चांगलं भव्य असं एखादी निवासी वसतिगृह उभा करा. तुम्ही हरकत नाहीये, तुम्हाला कामासाठी गरज पडली आम्ही कुठून फंड मिळवून देऊ, आम्ही तुम्हाला आर्थिक मदत बी करू. आणि जशी पश्चिम महाराष्ट्रातले लोक तुम्ही सदा नसता असं आम्हाला वाटतं, त्यामुळं तुम्ही एखादं सुंदर असं तुमच्यापासून सुरुवात करा. आमचा संकल्प आहे, आम्ही प्रेरणा देतो, आम्ही काम करतो. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून या माध्यमातून उभारणी कराल. लई नाहीये, थोडे 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 ज्याला जेवढं झेपतंय तेवढं. अनेक दानशूर लोक आहेत, त्यांच्याकडे दान मागायला पण जात नाही. आपल्याकडे जयंत्याच्या पट्ट्या मागायला आणि कार्यक्रमाच्या पट्ट्या मागायला लोक जातात म्हणून कटाळून गेलेला समाज आहे. हे फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. फोन बंद करतात लोक आता पट्टी मागते म्हणून. पण एखादी हॉस्टेल उभारायला जा, एखादी मुलगी गरीब आहे, तिचं लग्न करायचं आहे, तिला शिकवायचं आहे. लोह्याचा एक मुलगा सांगतो मी, तिथं अण्णा आहेत, आवटे अण्णा आहेत, ओमकार आहे. आपल्यातला लिंगायत कासार समाजाचा मुलगा होता. आई वडील वारलेले होते, एकटाच मुलगा, 2 बहिणी होते. हे याच्यासाठी सांगतोय की आम्ही काही वेगळं करत नाहीये, आम्ही तुमच्यातलेच आहोत. आम्ही स्वतःची नोकरी, स्वतःचं आयुष्य दावला देऊन आम्ही समाजासाठी, सामाजिक विकासासाठी आम्ही दिवस रात्र फिरतोय. लक्ष्मीकांत कहाळेकर नावाचा मुलगा होता, अण्णा माहितीये तुम्हाला, बरोबर आहे. काहीच कुठला क्लास नाही, काही नाही, माय मोलकरीन काम आणि टेलरचं काम करायची शिवणयंत्रावरती. हे नवीन तरुणीत बसलेल्या लेकरांनी लक्षात ठेवा की कुणाला असं वाटू देऊ नका की माझं लेकरू कॉन्व्हेंटला शिकलं तरच कलेक्टर इंजिनियर होतंय. हे व्यासपीठावर बसलेले 2 मोठे अधिकारी, हे IAS लेवलचा अधिकारी आमचा ओंकार, IRS आहेत ते, अण्णा म्हणजे 5 जिल्ह्याचे प्रमुख आहेत ते. हे काय कुठल्या कॉन्व्हेंटला शिकलेले नाहीत, लक्षात घ्या. हे झडपी शाळेत शिकलेले. मी स्वतः आश्रमशाळेत, अपंग शाळेत शिकलेला आहे. म्हणजे क्रांती ही तुम्हाला जर वाटत असेल की मी घरी मजुरी करते, माझी परिस्थिती जेमतेम आहे, माझ्या मुलाला इंग्लिशच येत नाही किंवा कॉन्व्हेंटला शिकलं तरच त्याला फार मोठं होतंय, असं अजिबात नाहीये. फॅट डोक्यातून काढा. त्याला परिस्थितीशी अनुकूल होण्याला शिकवा, त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून द्या. मुलगी असो मुलगा असो, तिला सांगा तुझा बाप राब राब राबतोय, तुझी माय राब राब राबते, तुला हे शिकायचं आहे.
मी तुम्हाला 2च उदाहरण देतो. एक उदाहरण देतो की आपल्या समाजातला मुलगा आहे लक्ष्मीकांत कहाळेकर. खोटी गोष्ट नाहीये, तुम्हाला खरी गोष्ट सांगतोय. ठीक आहे, मी काय वक्ता नाही, पेड वक्ता नाहीये, मी एक समाजातला सामान्य कार्यकर्ता आहे. पूरश्रेणीचा एक MPSC पासआउट अधिकारी. आता मी राजकारणात काम करतो. त्याची आई शिवणकाम करायची, टेलरिंग त्या गावामध्ये. त्या पोरानं कुठलाही क्लास लावायला त्याला काहीच नव्हतं. त्या पोरानं बसल्या बसल्या अभ्यास केला आणि दादा तो नीट मध्ये टॉपला आला बऱ्यापैकी. आणि त्याचा नंबर लागला उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, कुठलं जळगावचं. जळगावचे आमचे काका आले, रमेश काका. त्याला पैसे भरायला, फीस भरायला 3,20,000 फीस होती त्याची. बघा कसं असतं, काही काही लोक 1.25 कोटी लावून मेडिकलला लावतात. आपल्या समाजातली दुसरी बाजू सांगतो मी, जिथं 3 लाख भरायला पैसे नव्हते. प्रजावाणीला एक आपल्या समाजातला पत्रकार होता, त्याने छोटीशी बातमी लिहिली की लक्ष्मीकांतला अशी सबळ हात मदत करा, तो मेडिकल त्याचं हुकणार. ती बातमी उडत उडत आमच्यापर्यंत आली. तिची आम्ही शहानिशा केली. महाराष्ट्रामध्ये आमच्या अधिकाऱ्यांचे ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप. आमची कुठली रजिस्टर संघटना नाही, आमचं कुठल्या चिठ्ठी चपाटी काही नाही. ती बातमी उचलली आणि मी ग्रुपवर टाकली. त्याला सांगितली की गोष्ट खरी आहे, समाजातला एक मुलगा डॉक्टर होण्यापासून दुरावला जाईल, आपल्याला मदत करणं पडते. 1च दिवस वेळ आहे, बरोबर आहे ना. तर आम्ही त्या दिवशी सकाळी 11ला आम्ही आवाहन केलं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5,45,000 रुपये. कशासाठी? ही संवेदनशीलता आहे माणसातली. हे मी एकट्याला नाही दिलं. 135 अधिकाऱ्यांनी त्याला कोणाला 1,000 दिले, कोणी 2,000 दिले, कोणी 5,000 दिले, कोणी 10,000 दिले. त्याचं हॉस्टेल केलं, त्याची फीस भरली. आता तो उल्हास पाटलाला डॉक्टर लागला. तो भविष्यात जाऊन समाजाची सेवा करत न करवा त्याचा भाग आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, मुलीसाठी आवडतो. मुलींनो लक्षात ठेवा, काळ तुमचा आहे. MPSC UPSC मध्ये जे टॉपर येत आहेत ना, नीट मध्ये JEE मध्ये, ते पोरं येत नाहीयेत, मुली येत आहेत, बरोबर आहे. त्यामुळं आपण इतक्या लवकरही खचायचं नाहीये. आपल्या स्वतःच्या मनगटात बळ पाहिजे. ह्या लिंगायत समाजातला माणूस हा उच्च पदावर. मी तुम्हाला काय सांगितलं, महाराष्ट्रात मंत्री जरी नसले, आपले महाराष्ट्रात आमदार खासदार जरी नसले, तर 50% आमदार खासदारांचा कारभार हा वीरशैव लिंगायत समाजाचे माणसं चालवतात. तेव्हा तुम्ही मंत्रालयात दाखवतो तुम्हाला. अण्णा काय नांदेडमध्ये परिस्थिती आहे, तुमचे सर्व आमदार खासदाराकडे कोण PA सांगा, सर्व लिंगायत. सांगा लातूरला कोणाची परिस्थिती आहे, मी सांगतो तुम्हाला. माणसं अजित दादाचा कारभार म्हणजे काम बघणारे सर्व लिंगायत अधिकारी आमचे. काय सांगू तुम्हाला, फॅक्ट आहे का म्हणराव काका. आमची दर 2 वर्षाला 1 वर्षाला आमचं गेट टुगेदर होतं. आम्ही हे काही कुठं शिवबाजी पेपरबाजी करत नाही. तुमच्याही नाशिक मधलं कधी कुणाला काही अडचण वाटली शिक्षणातली, तर काळ्या रात्री रामदास पाटलाला आठवण करायची. काळ्या रात्री कधी सांगा, आम्ही कुठेही भीक मागू, पण माझ्या समाजातला एकही लेकरू शिक्षणापासून वंचित राहील असं कधी आम्ही घडत येत नाही. आमच्याकडे अधिकाऱ्यांची टीम आहे, आम्ही राजकारण्यांची टीम आहे. आम्ही त्यांना सांगतो, बाबा आपल्या समाजात आहे, तुमचं ताकद वापरा, एक फोन करा त्या संस्थेला आणि याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऍडमिशन करून द्या. हे आम्ही करतो. आम्ही आता एक स्मशानभूमीचा विषय सांगितला का, त्याच्या शासनानं GR काढला, पण आपण फॉलोअप नाही करत. तुमचं गावची इथं स्मशानभूमी उपलब्ध करून द्यायचा शासनाने 6 वर्षाखाली GR काढला. कोणीच जात नाही. आपण, आपली ताकद नाहीये, आपली न्यूसन्स व्हॅल्यू नाहीये, आपलं कुठं सामाजिक भवन नाहीये, आपल्याकडे वसतिगृह नाहीये. UPSC MPSC मध्ये आपण एकच मठ आहे, सांगतो तुम्हाला, पुण्यात जंगमवाडी मठ. किती जणांना माहिती आहे का जंगमवाडी मठ? ओमकार तुम्ही तिथलेच ना? इथं शिकलेले. तिथून दरवर्षी 4 ते 5 अधिकारी IAS IPS DYSP डेप्टी कलेक्टर होतात. काशी महास्वामीजींचं ते ठिकाण आहे, प्रबोधिनीच्या समोर आहे. जाऊन बघा, कधीतरी जाऊन बघा. त्या ठिकाणी आपले लिंगायत पोरं शिकतात. आणि महाराष्ट्रात नामांकित अधिकारी येतात. गजानन राजमान झाले, विवेक काळे झाले, ओमकांत कांचरगिरे झाले, असे शैलेश काळे झाले, असे अनेक DYSP IRS IAS लोक तिथून शिकून झालेले आहेत. तशी एखादी व्यवस्था नाशिकमध्ये उभारता येते का, ही आजच्या चिंतनाचा विषय आहे. आणि आमचे अजितदादा अगदी मोठ्या मनाचा माणूस आहेत, तेही तुम्हाला या ठिकाणी मदत करतील. तुमची एखादी प्रेरणा बघून आमच्या लातूरकडे, नांदेडकडे, हिंगोलीकडे, सातारा, सांगलीची लोकही घेतील असं एखादी चांगलं भवन उभारा. दानशूरानं पुढे या. आपल्या उत्पन्नातला दासोहची कन्सेप्ट काय, आपल्या उत्पन्नातलं काही दासोह आपल्याला करता येते का, त्याच्यानुसार पुढे तुम्ही प्रयत्न करा. दुसरी एक जाता महिला मुलींसाठी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. गोष्ट नाही, घटना सांगतो. माझ्यासोबत एक क्षमा ढोक नावाची अधिकारी होती सोलापूरला. सोलापूरचं इथं कोणी असं तर माहिती आहे का, तिथं ती ऍडिशनल कलेक्टर आहे.
ती वयाच्या 23व्या वर्षी 2003 ला 26व्या वर्षी डिग्री झाली तिची, त्यावेळेस ती नायब तहसीलदार झाली. ती जॉईन नाही झाली, तिला क्लास 1 अधिकारी व्हायचं होतं. 30 वर्ष वय आलं, त्याचं सिलेक्शन नाही झालं. तिने अभ्यास केली, त्याची चिकाटी होती. ती 2006च्या बॅचला आम्हाला शिकवायची, मला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन शिकवायची आणि त्या शिकवलेल्या पैशातून तिचं शिक्षण करायची. ती पोरगी 2006 ला महाराष्ट्रात पहिली आली आणि डेप्युटी कलेक्टर झाली. ही जिद्द आहे. आपल्या लिंगायत समाजामध्ये पण अनेक महिला अधिकारी येतात ज्या महाराष्ट्रात नामांकित नाव कमवत आहेत, खूप मोठे अधिकारी आहेत. मी नाव सांगत बसल्यावर ते 900 अधिकाऱ्यांचं नाव मी असं बोटावर मोजण्यात सांगू शकतो. अनेक उद्योगपतींचं नाव सांगू शकतो. अनेक मेळाव्याला आम्ही उपस्थित राहतो, उद्योगपतींच्या मेळाव्याला राहतो, संघटनेच्या मेळाव्याला राहतो. काका वीरशैव सभेकडून आम्ही, तुम्हाला माहिती असू द्या, जगातलं पहिलं वचनस्तंभ हिंगोलीमध्ये आम्ही बनवले. वचनस्तंभ माहितीये काय कन्सेप्ट आहे? जगातलं कुठंच नाही भारतात. ती कन्सेप्ट आम्ही आमच्या तिथे सुधीराप्पा सराफ आणि आम्ही मिळून, मी तिथं चीफ ऑफिसर होतो नगरपालिकेला, आम्ही सुंदर असं बनवलं. जिथं जिथं समाजाला योगदान देता येतं आम्हाला, तिथं तिथं योगदान आम्ही देण्याचा प्रयत्न करू. अधिकचा मी वेळ घेत नाहीये. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, भाषणानं कुणाचं पोट भरत नाही आणि कुणी सुधरत नाहीये. पण तुम्ही व्यासपीठावर आणि समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करा, एखादी कमिटी करा, थोडेफार सुरुवात करा. तुम्ही एखादं चांगलं भव्य असं मुला मुलींसाठी हॉस्टेल असेल, एखादं मार्गदर्शन केंद्र असेल, एखादं चॅरिटी हॉस्पिटल असेल, एखादं शाळा असेल, या पद्धतीनं आपापल्या लेकरांना मोठं करा. इतर समाजांचा द्वेष करण्यापेक्षा इतर समाजांचं अनुकरण चांगल्या गोष्टीचं करून पुढे जाणारा हा आपला प्रगल्भ असा समाज आहे. महात्मा बसवेश्वरांच्या वचनावरती पुढे जाणारा हा आपला समाज आहे. त्यामुळे परत एकदा उत्तर महाराष्ट्रीयन सर्व लिंगायत समाजांचं मी मनस्वी अभिनंदन करतो. मराठवाड्यामध्ये कधी कुठलंही महाराष्ट्रामध्ये मंत्रालय असो, अधिकारी असो, काही अडचणी असतील, तुम्ही सर्व कधीही आम्हाला हाक द्या. तुमच्या इकडे अनेक धुरणी लोक आहेत, अनेक मोठे मोठे या ठिकाणी भागातील राजकीय नेते आहेत, त्यांच्याशी संपर्कात राहा. आपल्या लोकांचा सन्मान करायला शिका, त्यांना मोठं करायला शिका. त्यातून आपला समाज एकेकाळी नक्की वैभव प्राप्त करेल. ही ट्रान्झॅक्शन आहे, संक्रमणाचा काळ आहे समाजाचा. या संक्रमणाच्या काळामध्ये आपण सर्वजण अतिशय प्रगल्भतेने आपण पुढे जाऊया. आणि पुनश्च एकदा अजिंक्य आणि तुमच्या टीमला मनस्वी धन्यवाद. तुझ्या चिकाटीबद्दल माझा मनस्वी सलाम. तुझ्या प्रेमाखातर मला सकाळी 4ला उठून हिंगोलीहून निघावं लागलं गाडी घेऊन, आणि सुंदर असं तुम्हा सर्वांची माझी भेट झाली. परत एकदा तुमचे मनस्वी आभार व्यक्त करतो. तुम्हाला आरोग्य संपन्न आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. गुरुचरणी तुम्हाला कुठलंही संकट तुमच्यावरती येऊ नये, या भागावरती येऊ नये, या समाजातलं, या भागातला समाज माझा सक्षम व्हावा, याच्यासाठी मी परत एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.